संस्कार आणि चारित्र्य हे जर व्यक्तिमत्वामध्ये असेल तर त्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या वागण्यात दिसून येते, त्यांच्या संवेदनशीलतेमध्ये दिसून येते. आता हा काय आणखी नवीन संवेदनशीलता? सम आणि वेदना, सारखी वेदना. जर आपण समोरच्याची वेदना समजू शकलो तर आपण संवेदनशील आहोत. पण समोरच्याची वेदना समजून घेऊनही आपण काहीही प्रतिकार करू शकलो नाही, प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, म्हणजेच आपण असंवेदनशील आहोत. कोणाबरोबर कसं वागावं ह्याच्यावरून तुमची संवेदना कळते. रस्त्यात जाणारी बरीच मुलं असतात. एखादं कुत्रं लंगडतं, एखादं मांजर असतं, पण त्याला दगड मारणारे खरोखर संवेदनशील म्हणावं का? त्यांना लागणारं दुःख ह्यांना कळतं का? एकदा छोट्याशा डबक्यामध्ये बरेचसे बेडूक होते आणि काठावरती मुलं खेळत होती. मुलांना वाटलं चला बेडूक आहेत, मारूया आपण त्यांना. आणि मध्ये सगळ्या मुलांनी एक 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 दगड घेऊन त्या डबक्यातल्या बेडकानं मारायला सुरुवात केली. बेडूक बिचारे मुके काय करणार, पावसाळ्याशिवाय त्यांना आवाज नाही. त्यातला एक म्हातारा बेडूक होता. तो म्हणाला, अरे मुलांनो, तुमचा खेळ होतोय पण आमचा जीव जातोय. हे ज्याला समजतं ना तो संवेदनशील. शिक्षकाच्या बाबतीत संवेदनाही उरलीच नाही. त्यांना आपला व्यवसाय वेदनादायी वाटतो आणि या व्यवसायात, या पेशामध्ये संवेदना महत्त्वाची. मुलांना शिक्षा देताना, शिकवताना, भेटताना, पालकांशी बोलताना आपण त्यांच्या जागेवर आहोत ह्याचा प्रथम विचार करायला हवा. पण काही पालक शिक्षकांपर्यंत जातच नाही. त्यांना असं वाटतं की मी जर काही सांगितलं तर माझ्या मुलावर सूड उगवतील. त्यांना संवेदनहीनच म्हणावं लागेल. कारण त्यांच्या मते शिक्षकांनी मुद्दाम बाजूला केलं असं नसतं. तर ते शिक्षकांनी का केलं, माझ्या मुलांनी काय केलं, काय करायला हवं होतं, ह्याचा विचार ते करतच नाहीत. मग विद्यार्थी वर्गात संवेदनशीलता कशी येणार? म्हणजे पालकांनी आणि शिक्षकांनी संवेदनशील व्हायला हवं. ते त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून दिसू दे. आणि मग बघा, समाजात सतत होणारे दंगे, ह्या आगी, हे भयानक तांडव, त्याबरोबर असलेला असंवेदनशील हा शब्दच नाहीसा होईल. बलात्कार आणि हिंसक घटना जर कमी करायच्या असतील तर आपल्या मुलातील संवेदना जाग्या करा. सिनेमाचा वेळ तर प्रत्येकालाच आहे आणि प्रत्येक सिनेमामध्ये पोलीस हे अतिशय उत्तम कॅरेक्टर असतं, उत्तम व्यक्तिमत्व दाखवतात पोलीस. काही अपवाद असतातच, अपवादाशिवाय नियम नाही. सिम्बा या सिनेमामध्ये एका अनाथ पोलीस ऑफिसरने शेवटचे संवाद आहेत त्याचे, कोर्टामध्ये शिक्षा दिलेल्या बलात्कारी मुलांना जेव्हा त्यांची आई ओळखते तेव्हा तो सांगतो, आता मुलींनाच नाही तर मुलांना संवेदनशील करा. मुलींचा सन्मान करण्याची सुरुवात जर कुटुंबात झाली तरच समाजात सुधारणा होईल. कुटुंब हेच समाजाचे प्रमुख घटक आहेत. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेत नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा. धन्यवाद.